नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज व्हिडिओ थोडा वेगळा आहे कारण आज आपल्यासोबत आहेत अंश शिवशरण आणि माझं नाव आहे किसन मोरे. आज आपण त्यांच्याशी लाईव्ह एक्सपिरियन्स आणि थोड्या इंटरेस्टिंग गोष्टीवर बोलणार आहोत. आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा आमचा पहिला व्हिडिओ आहे आणि आम्ही सुरुवात करत आहोत, तर आम्हाला सपोर्ट आणि लाईक अँड सबस्क्राईब करणे विसरू नका. चला, इंट्रोडक्शन सेगमेंटमध्ये आपण सुरू करत आहोत, तर चला सुरू करूया. तुझा जर्नी कसा होता सांगा. आतापर्यंत माझी जर्नी म्हणजे स्ट्रगल चाललंय. म्हणजे आता मी अभ्यास करतोय, अभ्यास मध्ये स्ट्रगल चाललंय. जॉब बी मध्ये आता तेवढं लांब मी जात नाही. नाही, मला हे पहिले विचारायचं आहे, तुम्ही आता तुमचं वय काय आहे? 13 14 होईल. अच्छा, ठीक आहे. आणि तुम्ही काय स्टडी करताय? मी अभ्यास करता आहात ते आम्हाला दिसत आहे. पण तुम्ही आता कोणत्या मीडियम मध्ये काम करताय? मी सीबीएसई शिकताय, इंग्लिश मीडियम. अच्छा. आता बेसिकली तुम्हाला तर म्हणजे एज्युकेशनल नॉलेज आहे बऱ्यापैकी. तुम्हाला एज्युकेशनल क्वेश्चन विचारू शकतो? हा, विचारा, चालतं. आता माझं जनरेशन वेगळं होतं, तुमचं जनरेशन वेगळं आहे. आता माझ्या जनरेशनमध्ये मी तर मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे आणि आम्हाला रेग्युलरली कॉलेजला जायचं, शाळेत जायचं, अभ्यास करायचा, एक्झामच्या वेळी एक्झाम द्यायची, त्यात आम्ही पास व्हायचो, कधी कधी फेल व्हायचो. आताच्या जनरेशनमध्ये पण पास फेल होतं का? हा, होतं, पण फेल करत नाही आम्हाला. तेच मेन प्रॉब्लेम आहे ना. पहिला आम्हाला फेल करायचे, आमचे वर्ष वाया जायचे. आता तुमचे वर्ष वाया जात नाही. तुम्ही अभ्यास करता का नाही असंच पास करा तुम्हाला? मी तर करतो, बाकीच्यांचं मला माहिती. अच्छा, ठीक आहे. तर आपण दुसरा क्वेश्चन विचारूया. तुझ्या लाईफ मधला एक मुवमेंट सांग ज्यामुळे तुला एकदम सिरियस व्हावं असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी करायला हवं. मी म्हणजे जसंच माझी 6वी झाली ना, तेव्हा मी एका सब्जेक्ट मध्ये फेल झालो. तो होता सोशल सायन्स मध्ये, हिस्ट्री. म्हणजे मग त्यापासून मी सोचून घेतलं की आता मी हिस्ट्री मध्ये टॉप मारणार. अच्छा. मग आता टॉप मारला मी एक वेळ. आणि टॉप मारला तुम्ही? वा, कॉंग्रॅच्युलेशन्स. ठीक आहे. आपण तिसरा क्वेश्चन विचारूया. आजच्या टाइमला तुम्हाला काय वाटतं, सक्सेस साठी डिग्री जास्त इम्पॉर्टंट आहे की स्किल जास्त? स्किल्स जास्त इम्पॉर्टंट आहे. का तुम्हाला असं वाटतं स्किल इम्पॉर्टंट? जर तुमच्याकडे स्किल्स आणि टॅलेंट असेल ना, तरच तुम्ही करू शकता, तर तुम्ही डिग्री पण घेऊ तुम्ही शकता. आत्ताच्या म्हणजे मार्केट सिच्युएशन मध्ये सांगा, बाहेर काय चालू आहे सध्या? लोकांकडे डिग्री खूप आहे, तर त्यांच्यावर जॉब आहेत का? जॉब तर ते करतात, पण लो क्लास ते शिकलेले जास्त असतात, पण करत काय नाही, कारण स्किल्स जास्त महत्वाचे असतात. ठीक आहे. शिवशरण बोलत आहेत की स्किल्स इम्पॉर्टंट आहेत, स्किल्स लक्ष दिलं पाहिजे. आम्ही दोघं पण आमचे स्किल वाढवायचे प्रयत्न करतोय. मला माहिती आहे माझे पण स्किल थोडे कमी आहेत, यांचे पण स्किल थोडे कमी आहेत. काही प्रमाणात तुम्ही म्हणजे आपण जर इम्प्रूव्ह केलं तर आपण अजून चांगले होऊ शकतो. ठीक आहे, चालेल. आपण चौथा ऍडवाइस देऊ शकतो युथला. तुम्ही युथला काय ऍडवाइस देऊ शकता? आज खूप तरुण कन्फ्युज आहेत करिअर बद्दल, तर त्यांना तुम्ही ऍडवाइस द्या. मीच तरुण. तुम्ही तरुण आहात, तुम्हाला मी ऍडवाइस दिली पाहिजे. सध्या आहे ना, ऍडवाइस देण्यासारखं काही नाही. पण तुम्ही मला सांगा की काय ऍडवाइस देऊ शकता. तरी मी तुमच्या दृष्टीने तुमच्या जनरेशनला तुम्ही ऍडवाइस काय देऊ शकता? मी माझ्या जनरेशनला ऍडवाइस देईन की जे तुमचं मन करेल करायचं त्यातच तुम्ही फोकस करा. नाही, पण प्रत्येकाकडे सेपरेट टॅलेंट असतं प्रत्येकाचं. ओके, ते बाहेर कसं आणायचं? ते आता त्यांच्या पॅरेंट्स त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, बस. बाकी सगळं पॅरेंट्स, आता सगळे पॅरेंट्स सपोर्ट करतात. सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाचं अभ्यासावर डिपेंड राहून काय होणार नाही. प्रत्येकाला आपलं स्किल डेव्हलप केलं पाहिजे. चला, तुम्हाला डान्स करण्याचं आहे, स्किल आहे, तर तुम्ही डान्स करा. तुम्हाला आता बोलण्याचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे, तर तुम्ही वेगळं काय ते करा, बरोबर ना? काही जणांना खूप आता युट्यूबचा पण क्रेज आलेला आहे. सगळ्यांना युट्यूब व्हिडिओ बनवायचे आहेत, सगळ्यांना मोठे मोठे युट्यूबर बनायचे आहेत. सगळ्यांची आता युट्यूबवरचा तर सीन वेगळाच आहे सध्या. आपण पण आता सुरुवात करतच आहोत. ओके, ठीक आहे. आपण पाचवा क्वेश्चन घेऊया. पर्सनल व्हॅल्यूवर सक्सेस बद्दल तुमचं डेफिनेशन काय आहे? की बी कॉन्फिडंट, कारण आपण जर कॉन्फिडंट नाही राहिलो तर काहीच नाही होऊ शकणार. अच्छा, मग आता आपण कॉन्फिडंट कोणत्या गोष्टीत आहात सध्या? मी कॉन्फिडंट माझ्या आता 3 ते 4 वर्षात तुम्ही काय अचीव्ह करू शकता? आता सध्या तुम्ही 7वीला आहात. ओके, आता तुमचं करिअर चालूच आहे, स्टडी चालू आहे, तर तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे की स्टडीज चालू आहे तर मी काय करू शकत नाही. आजच्या दुनियेमध्ये लहान मुलं पण खूप टॅलेंटेड आहेत आणि खूप चांगले अर्निंग करतायत आणि खूप वेगळ्या लेवलला गेलेले आहेत. तर तुम्ही विचार करताय का की तुम्ही 2-3 वर्षात चांगल्या लेवलला जाल? हा, मी करतोय, कारण जर मी प्रयत्न केला तर कायच नाही. काय बोलता?
मी करू शकतो, कारण जर मी प्रयत्न नाही केला तर कायच नाही, मला अभ्यास करायच लागेल. साईड बाय साईड माझे टॅलेंट आणि स्किलला पण वाढवलं. नाही नाही, तुम्ही अभ्यास करताय मान्य आहे, तुम्ही मार्क्स पण चांगले पडतात तुला, सगळं सगळं होत आहे ओके, पण तुझं एक स्किल कोणतं आहे जेणेकरून तुला वाटतंय की मला हे स्किल मला पुढे घेऊन जाईल? माझी क्रिकेट स्किल्स. क्रिकेट्समध्ये तुम्ही नाही, सध्या मला तर असं वाटत नाही तुम्ही स्किल्समध्ये टॅलेंटेड आहात, तर तुम्ही दुसरं असं कोणतं करिअर म्हणजे साईड बाय साईड तुम्ही तुमचं एक्स्ट्रा पोटेन्शियल दाखवू शकता की अर्निंग करू शकता. क्रिकेटमध्ये तर खूप डिफिकल्ट आहे ते, लक बाय चान्स आहे. मी बोललो तर मी युट्यूब पण बनवू शकतो. मला तेवढे स्किल्स आहेत कम्युनिकेशनचे. आणि गेमिंग तर तुम्ही समोर बघून बोललं तर खूप छान होऊन जाईल. मी गेमिंग मध्ये फोकस करणार आहे पुढे. अच्छा अच्छा, ठीक आहे. चला आता आपले 5 क्वेश्चन तर संपलेले आहेत. आपण थोडे रॅपिड फायर क्वेश्चन विचारूया. सो आता थोडं रॅपिड फायर आपण सुरू करणार आहोत. अंश आपल्याला आन्सर देतील. मी 2 रॅपिड फायर सांगतो पहिले स्टार्टिंगला. हार्डवर्क की स्मार्ट वर्क? हार्डवर्कची काही गरज नाही, कारण हार्डवर्क करून तुम्ही खालीच राहता हमेशा. स्मार्ट वर्क केलं तर तुम्ही स्वतःच्या मर्जीने काय पण करू शकता. म्हणजे स्मार्ट वर्कने तुम्ही कसं पण वरती जाऊ शकता, बस तुम्हाला डोकं लावायला. नाही, बस स्मार्ट वर्क म्हणजे आता तुम्ही बोलला डोकं लावायला, काय डोकं लावायला? म्हणजे जे तुम्ही करताय आता सध्याला त्यात तुम्हाला अजून स्किल्स टॅलेंटेड व्हायला लागेल, आणि मग तुम्ही जे करायचं तुम्हाला ते करू शकता. नाही पण आता तुम्ही काय स्मार्ट वर्क करताय ते सांगा ना. अभ्यास. अच्छा, तुम्ही अभ्यास करताय, पण लोक सगळेच अभ्यास करतात, त्यात स्मार्ट वर्कचं काय सीनच नाही आहे. मी तर बोलतो मला काय म्हणायचं आहे, तुम्ही स्मार्ट वर्कचा मिनिंग काय काय म्हणजे तुमचा मी चांगलाच हेतू बोलताय तुम्ही. स्मार्ट वर्क असं पाहिजे की समजा आता तुम्ही स्टडी करताय तर तुम्ही आता पुस्तक तर सगळ्यांकडे आहे, बुक तर सगळ्यांकडे आहे, सगळंच पुस्तक वाचणं हे हार्ड वर्क झालं ओके. तर त्यातले इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही काढले, नोट डाऊन केले, आणि तेच तुम्ही जर एलिब्रेट करून माइंडमध्ये ठेवले, त्याच्यानुसार पूर्ण तुम्ही बुक रीड केल्यासारखं होऊ शकतं, बरोबर ना. मग हे स्मार्ट वर्क झालं एका प्रकारे. मग तुम्ही काय केलं, कमी टाइममध्ये जास्त गोष्टी अचीव्ह करू शकता, हे स्मार्ट वर्क झालं. हे सगळ्याच ह्याच्यात इम्प्लिमेंट होतं, हे तुम्ही म्हणजे असं करू शकता व्यवस्थित. तर तुमचं थोडंसं नॉलेज पण वाढेल आणि टाइम पण. मेन तर आहे की आपला टाइम कमी गेला पाहिजे आणि आपला काय आपले रिझल्ट खूप चांगले आले पाहिजेत त्यानुसार. तर स्मार्ट वर्क करायलाच हवं, बरोबर बोलताय तुम्ही. तर हा क्वेश्चन चांगला आहे. सो सेकंड आपण घेऊया. पैसा पाहिजे की पीस पाहिजे लाईफमध्ये माणसांना? लाईफमध्ये पैसा पीस दोन्ही पाहिजेत लोकांना, कारण जर दोन्ही असलं तर आपण मज्जा करू शकतो. मी काय म्हणतोय, पीस असेल तर पैसा नसेल तर काय होईल? तर आपल्याला लय हार्डवर्क करावं लागेल. नाही नाही, हे तुम्ही मला असं थोडं चुकीचं वाटतंय, कारण पीस आणि पैसा हे दोन्ही महत्वाचे आहेत. दोन्ही पण हवे आहेत. पीस विदाऊट पैसा येत नाही, असं म्हणता येत नाही की पीस नाही आहे ना. पीस पर प्रत्येक गोष्टी मागे पैसा पाहिजे. आताच्या जगात तर विदाऊट पैसा काहीच होत नाही, बरोबर ना. आपल्याला कुठेही जायचं असेल तर साधं रिक्षाला जरी 20 रुपये द्यायचे लागतात आपल्याला, तर आपल्याला विदाऊट पैसा आपण विदाऊट पीस नाही. आणि पैसा नसेल तर इरिटेशन खूप होणार, प्रत्येक गोष्टी मागे इरिटेशन होणार, प्रत्येक गोष्टी मागे आपल्याला पैसा लागतो सध्याच्या जगात, बरोबर. तर तो कमवलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे कमवला पाहिजे, आणि त्यासाठी स्किल आपण डेव्हलप केले पाहिजे. पीस ऑटोमॅटिक भेटतो, बरोबर. आणि पीस असं काही नसतं, आपल्या माइंडवर असं सगळं. ठीक आहे. आता तिसरं विचारतो, जॉब की बिझनेस? बिझनेस, ॲब्सोल्युटली बिझनेस. नाही, असं थोडी, जॉब करून पण खूप लोक डायरेक्ट रिच झालेले आहेत. जसे की आहे कोणते सुंदर पिचाई आहेत, अजून 2-3 जण आहेत, पण ते खूप टॅलेंटेड आहेत. असं बिझनेसला असं का कन्सिडर करताय? ते टॅलेंटेड आहे कारण पहिला त्याने जॉब केला आहे. अच्छा. सो तुम्हाला वाटते की फेल होणं इम्पॉर्टंट आहे, विदाऊट फेल आपण सक्सेस नाही होऊ शकत, आणि प्रत्येक गोष्टी माणूस प्रत्येक जण फेल होतच असतं. सो आपण सुधारायचा प्रयत्न करणं, फेल तर होतच राहतात ओके. असा कोणता दिवस आहे जेव्हा तुम्हाला सगळं सोडून द्यावंसं वाटतं की नाही हो आपल्या दिशेने होत नाही? असं कोणता दिवस नाही, कारण मी प्रयत्न करत गेलो, मला सक्सेस भेटत राहिला. तुम्हाला आता काय सक्सेस भेटला आहे म्हणजे आतापर्यंत? मला आतापर्यंत मी टॉपर बनले तेच सक्सेस भेटले बस. स्ट्रगल नसेल तर सक्सेसला व्हॅल्यू आहे का? स्ट्रगल असेल काय काय परत विचार. स्ट्रगल नसेल तर सक्सेसला काही व्हॅल्यू आहे का? नाही, स्ट्रगल नसेल तर काय सक्सेसला व्हॅल्यू. स्ट्रगल तर पाहिजेच आयुष्य. तुम्हाला डायरेक्ट आता समजा लॅम्बोर्गिनी भेटली विदाऊट स्ट्रगल, सो मला काय एन्जॉय म्हणजे हेच होणार नाही. काय नाही होणार. मला तर भेटली, मला हॅपीनेस होणारच नाही.
कारण मी काय आयुष्यात म्हणजे त्यासाठी काय केलंच नंतर कशाला त्याला घ्यायचं. पण जर लांबगडी सारखी गोष्ट आली तर घेईन मी, असं काय नाही. हेच विचारत होतं आपल्याला. ठीक आहे, चालेल. चांगला आन्सर दिला तुम्ही. सक्सेस ओव्हरनाईट मिळते असं तुला वाटतं का? म्हणजे एका दिवसात सक्सेस मिळते? नाही नाही नाही, खरंच नाही. मला विचार आहे, खरंच नाही. एका ओके दिवशी अभ्यास नाही केला काहीच नाही भेटलं. बोलून start. ओके, युथ आणि स्टुडंटसाठी मी विचारतोय, आजचा तरुण सगळ्यात जास्त कुठे चुका करत आहे? अभ्यासातच. ते अभ्यास करत नाही म्हणून ते फेलच होत राहतात. नाही, आजचा युथ काय करतोय हे माहिती आहे का? पहिली लोक एकच ठिकाणी फोकस करायचे आणि तेच करत राहायचे. आताचं कसं आहे, आता मला युट्यूब करायचंय, आता मला क्रिकेट पण खेळायचंय, मला हे पण करायचंय, मला ते पण करायचंय, हे ज्यांना काहीच करत नाही आहे. हा थोडा एक फेल्युअर पॉईंट वाटतोय. हा इम्प्रूव्ह करायला पाहिजे, प्रत्येकाने करायला पाहिजे, इम्प्रूव्हमेंट होत राहील. ओके, आता एक आहे, मोबाईल आणि सोशल मीडिया लाईफवर कसा इफेक्ट करतो? मोबाईल मोबाईल आणि सोशल मीडिया लाईफवर कसा इफेक्ट करतो? म्हणजे काय? आता तुम्ही मोबाईल वापरता, त्यामध्ये सोशल मीडिया पण आहे, तो तुमच्या लाईफवर काय इफेक्ट करतोय? त्यात काय म्हणजे अभ्यासातले पण गोष्ट असतात जे आपल्याला शिकवून जातात की काय करायचं. जसे की आता आपण जसंच इंटरव्ह्यू करतोय तर तिथं पण म्हणजे इंटरव्ह्यू येतात लय आणि त्यातच मी शिकले की काय काय करायचं असतं तेच. अच्छा, म्हणजे ठीक आहे. हे कुठे नाही, कुठे पण आजच्या जगात आहे ना, सोशल मीडिया आणि मोबाईल हा युथ तरुणांना खूपच इफेक्ट झालेला आहे. प्रत्येक जण मोबाईल घेऊन बसलेला असतो, काही ना काही तर करत असतो. लय crazy. पण हे पहिली लोक खूप क्रिकेट खेळायची, मैदानी खेळ खेळायची, गोष्टी आपले चेस वगैरे खेळायचे, कॅरम खेळायचे. आजकाल लोक मोबाईलमध्ये चेस खेळतात, मोबाईलमध्येच कॅरम खेळतात आणि सगळं मोबाईलमध्ये चाललेलं आहे. तर हे थोडं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे. हेल्थ पण इश्यू होतो त्यानुसार. आणि आपलं फिजिकल काम केलं पाहिजे, फिजिकली गेम खेळले पाहिजेत. हे थोडं आपण सुधारलं पाहिजे असं मला वाटतंय. तुमचं काय राय? माझं पण तेच सेम. ठीक आहे. कम्पॅरिझनमुळे मोटिवेशन कमी होतं? हा, काय कम्पॅरिझन करतो तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय कम्पॅरिझन करता? मी तर नाही करत, पण कधी कधी टीचर्स करतात बघ हे त्यापेक्षा किती चांगला खेळतो, काय काय करतो, म्हणून थोडं मोटिवेशन खाली होतं. ठीक आहे. सेल्फ डिसिप्लिन किती इम्पॉर्टंट आहे? सेल्फ डिसिप्लिन लय इम्पॉर्टंट आहे. अगर तुमच्यात सेल्फ डिसिप्लिन नाही तर काय फोन नाही शकणार तुमचं. तुम्ही म्हणजे काय बोलू शकता सेल्फ डिसिप्लिनवर? मग वडा फोनचा कॉल आलाय.